शहराचे प्रथम महापौर भगवान फुलसौंदर यांनी दर्गा दायरा येथील ऐतिहासिक दर्ग्यात शाह शरीफ बाबांच्या मजारीवर फुलांची चादर अर्पण करत दर्शन घेतले। या प्रसंगी माजी सरपंच खानसर, दर्ग्याचे विश्वस्त निजान जहागीरदार यांनी भगवान फुलसौंदर यांचे फुलहार देऊन स्वागत केले। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खलील सय्यद, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनंत गारदे आणि फारुख रंगरेज, राष्ट्रवादी पवार गटाचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष अथर खान, ॲडव्होकेट शमा भाऊसाहेब, अन्सारी खान, इंजिनियर अकील सय्यद आदी उपस्थित होते। अहमदनगर शहरात विधानसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचे नाव चर्चेत आहे। दर्गा दायरा येथील भेटीत निवडणुकीची तयारी तर नाही ना, अशी चर्चा रंगली आहे। शाह शरीफ दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे। सर्व जाती धर्मांचे लोक मोठ्या भक्तिभावाने दर्शनास येतात। या दर्ग्याला मोठा इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे आणि त्यांचे चुलते शरीफजी यांची नावे त्यांच्या आजोबा मालोजी राजे यांनी शाह शरीफ बाबा यांच्या नावाने ठेवले, अशी आख्यायिका महाराष्ट्रभर सर्वश्रुत आहे। आज नगर शहरातील अतिशय पवित्र अशा शाह शरीफ दर्ग्यामध्ये दर्शनाचा लाभ मिळाला। खरं म्हणजे या दर्ग्याला खूप ऐतिहासिक महत्त्व आहे। शिवाजी महाराजांचे वंशज आजोबा मालोजी राजे या ठिकाणी त्यांना संतान प्राप्तीसाठी त्यांनी नवस केला होता आणि त्यांना मूलबाळ होत नव्हतं, म्हणून त्यांनी शाह शरीफ दर्ग्या त्यांच्याजवळ नवस बोलल्यानंतर त्यांना कालांतराने त्यांची नवसपूर्ती झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांच्या मुलांची नावं एक शरीफ राजे आणि शहाजी राजे असे नाव त्यांच्या नावावरून त्यांचं नाव ठेवलेलं आहे। म्हणजे शिवाजी महाराजांच्या नावाचा जेवढा इतिहास आहे त्याच्यापेक्षा 10 पट मोठा इतिहास या दर्ग्याला आणि याला आहे। तर खरं म्हणजे यांची शिकवणच खूप मोठी आहे की आपण हिंदू आणि मुस्लिम हे आपल्याकडं फक्त धर्म आहेत, परंतु प्रत्येक धर्माची जी शिकवण आहे म्हणजे माणुसकी आणि मानवता हे दोनच खरे धर्म आहेत आणि त्याची शिकवण जपवणारं हे प्रतीक आहे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं खरं मोठं प्रतीक या नगर शहरात आहे। खरं आपण नगर शहरातले सर्व नागरिक भाग्यवान आहोत। आपण सर्वजण इथं अतिशय गुण्यागोविंदाने नांदतोय आणि यांच्या आशीर्वादानं आज नगर शहरातले जातीय तणाव अतिशय कमी होत आहे। मला वाटतं गेल्या 25-30 वर्षात अशी एकही अनुचित घटना घडलेली नाही। इथं आपले हिंदू आणि मुस्लिम अतिशय गुण्यागोविंदाने नांदत असतात आणि ह्याला कारणच आपल्या संतांची शिकवण आहे। खरं म्हणजे दगडामध्ये देव कुणीच पाहिलेलं नाही, माणसांमध्येच देव आहे आणि हीच शिकवण ह्या आपल्याला ह्या संतांनी आदर्श संतांनी दिली। मी पुन्हा एकदा त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।